ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. मी डॉक्टर विकास वाहेकर आपल्या नेहमीच्या जीवनदर्शन व्यासपीठाच्या या चिंतन वर्गामध्ये तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या वेळी आपण या मानवी देहाला व्याप्त असलेल्या जीवदशेची चिंतन करण्यास आपण सुरुवात केलेली होती. आज आपण त्या चिंतनाचा दुसरा जो भाग आहे आपला माणूस ते व्यक्ती या चिंतनाचं आपल्याला आज थोडंसं किंवा याचं चिंतन आपल्याला आज पाहायचं आहे. आपल्याला त्या दिवशी जी ओवी मी सुरुवातीला आधारासाठी ठेवली ती परत मी म्हणतो आणि मग आपण सुरुवात करूया. ही ओवी जी आहे ती अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 4. आप तेज गगन मही मरुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग. या आठांची जी साम्यावस्था ती माझी परमप्रकृती पार्था तया नाव व्यवस्था जीव वैसे. म्हणजे याच्यामध्ये आपण ते 8 भाग पाहिले आणि 9वी त्याची साम्यावस्था पाहिली. आणि त्या साम्यावस्थेनंतर आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं हे चिंतन लक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज आणखी एका वेगळ्या योगावर आहोत किंवा योगावर आहोत त्या गोष्टीची आपण या ठिकाणी सुरुवात करूया. आज श्रावणवद्य एकादशी पुत्रदा एकादशी म्हणतात त्याला. ही पुत्रदा एकादशी जी आहे ही या निमित्तानं आपण जे चिंतन आज करतो आहोत आपण जे चिंतन करतो आहोत त्या एकादशीचं आणि या साम्यावस्थेचं जे सारखेपण आहे ते आपल्याला सारखेपणानं पाहत जायचं आहे. आणि मग एकादशी आपण का व्रत करायचं हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये जे पंचमहाभूत पाहिले की ज्याच्यापासून हा देह बनला त्या देहाचं आणि आपला देह असो की कुठल्या प्राण्याचा देह असो त्यातला हा अन्नमय कोश जो आहे याच्यामध्ये हा सगळा सारखेपणा असतो. या पंचमहाभूतापासून सर्व देह बनतात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याला एक्झोस्केलेटन इंडोस्केलेटन म्हणतात तो फरक जर सोडला तर या पंचमहाभूतापासून हा देह बनतो. म्हणजे जितके काही जीव सृष्टीमध्ये असलेले जीव आहेत त्या सर्वांचा अन्नमय कोश हा सरिक आहे किंवा सारखा आहे. त्याच्यामध्ये जे चलनवलन चालतं तो प्राणमय कोश सुद्धा सारखा आहे. फक्त प्राणमय कोशामध्ये त्या मनोमय कोशापासून फरक पडायला सुरुवात होते. कारण हा मनोमय कोश जो असतो हा मनोमय कोश त्या जीवावर त्याचा परिणाम करून त्या जीवाचं एकंदर जे आचरण असतं त्याचा प्रभाव बाहेर पडत असतो. कारण आपल्याला आता व्यक्ती म्हणून गोष्ट पाहायची. आपण एक वाक्य जे नेहमी वापरतो व्यक्ती तितक्या प्रकृती ती ॲक्च्युली उलटं वाक्य आहे. प्रकृतीमुळे व्यक्ती ज्या आहेत त्या भिन्न होत चालतात. पण आपल्याला आज हे नेमकं हेच पाहायचं आहे. कशा प्रकारचे लोक असतात काय असतात त्याच्यावर आपल्याला जास्त चिंतन करायचं नाही. परंतु प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे मनुष्य का वागत असतो आणि मुळात मग मनुष्य कसा असतो याचा शोध जो आतापर्यंत शास्त्राला लागला नाही त्याचं आपल्याला चिंतन पाहायचं आहे. म्हणून आपण सुरुवातीला त्या पंचमहाभूताच्या आपल्या देहापासून सुरुवात करायची. आपल्याला त्याचे आपलं चिंतन प्राथमिक आपण स्थितीमध्ये पाहिलं. पण आता त्याचा आपल्याला अंतर्यामी जो गंभीर भाग आहे ज्ञानाचा तो आपल्याला पाहायचा आहे. तर या पंचमहाभूतामध्ये स्तर सुरू होत असताना जडत्वापासून तर चैतन्यापर्यंतचा पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश आणि असं उलट्या पद्धतीने त्याचं हे असतं. आता या प्रत्येक पंचमहाभूताचं जो संबंध तुमच्या माझ्याशी असतो तो त्रिगुणामुळे असतो. हे त्रिगुण म्हणजे सत्व रज तम म्हणजे पंचमहाभूत आणि सत्व रज तम म्हणजे अर्थात या त्रिगुणाचा या पंचमहाभूताच्या प्रत्येक त्या घटकावर परिणाम होत असतो. मग हे कसा परिणाम होतो तो आपल्याला पाहता येईल. सात्विक राजस आणि तमस याची प्राथमिक चर्चा आपण केली होती. पृथ्वी तत्व जे आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असू शकतात का या प्रत्येकामध्ये असतात त्याचं आपण सुरुवातीला चिंतन पाहूया. पृथ्वी तुम्हाला मला जे सृजनातून अन्न देते सर्वांना आधार देते सर्वांना सांभाळते. क्षमा म्हणजे पृथ्वीचं लक्षण आपण असं म्हणतो. म्हणजे हे काही सद्गुण त्याच्यामध्ये सापडतात ते सात्विकतेचं लक्षण आहे त्या पृथ्वीमध्ये सापडणारे. त्या पृथ्वीच्या राजस तत्वाकडे आपण जर पाहिलं तर या पृथ्वीच्या गुणधर्मापासून म्हणजे मातीपासूनच तुम्ही आम्ही
अलौकिक असे राजे रजवाडे बनवले आणि त्यातून तुमचं माझं राजस ऐश्वर्य जे आहे ना ते दिसून पडतं. आणि ही पृथ्वी ज्यावेळेस तामस होते, म्हणजे आपण कधी कधी पाहिलं भूकंप झाला, भूस्खलन झालं तर तिथे असलेली सर्व जीवसृष्टी ती नष्ट करून टाकते. म्हणजे त्या पृथ्वीच्या अंगी हे 3 गुण तुम्हाला दिसतील. जलाचं सुद्धा तसंच आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते जल तुमच्यासमोर सात्विकतेनं तीर्थ म्हणून समोर येतं. ते जल सात्विकतेनं तुमच्यासमोर तीर्थ म्हणून येतं. खूप उष्णतेमध्ये तुम्हाला उन्हामुळे तहान लागलेली असली, आपण तहान ज्यावेळेस आपली परिपूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला फार आनंद होतो, आतून अंतर्बाह्य समाधान झाल्यासारखं वाटतं. एखाद्या स्विमिंग पूलमध्ये, एखाद्या जलाशयामध्ये आपण पोहतो किंवा आपण उन्हाळ्यामध्ये कूलर लावून त्याच्यापासून आनंद घेतो. हा राजसपणा गुणधर्म त्या पाण्यापासून निर्माण होतो. आणि ज्यावेळेस प्रलय होतो, तुमचा माझा एखादा जवळचा नातेवाईक, मित्र किंवा कोणी एखाद्या पाण्यामध्ये पडल्यानंतर पोहणं येत नसल्यानंतर बुडतो, हे त्या पाण्याचा तामस गुणधर्म आहे. अग्नीचं तसंच आहे. एखाद्या मंदिरामध्ये प्रसन्न तिथली ज्योत जी दिव्याची पेटलेली असते किंवा त्या निरंजनाची, त्यानं तुम्हाला मला अतिशय अंतर्यामी आनंदाचा किंवा आत्मिक आनंदाचा असा भाव जाणवतो. तो त्याचा सात्विकपणा आहे. त्या राजस अग्नीवर आम्ही रोजचं आपलं अन्न जे शिजवून ते ग्रहण करतो आणि त्याचा आनंद घेतो. पण तोच अग्नी ज्यावेळेस प्रलय करतो त्यावेळेस तुमच्या माझ्या घराची राखणमोडी करून टाकतो. तर हे 3 तुम्ही प्रकार जसे पाहिले, तसं प्राणवायू जो आहे त्यानं आम्ही जिवंत आहोत, हे त्याचं सात्विक स्वरूप आहे. त्या हवेची झुळूक आल्यानंतर तुम्हाला मला जो आनंद होतो ते त्याचं राजस स्वरूप आहे. परंतु प्राणवायू जर नष्ट झाला तर तुमचं आमचं काय होईल ते विचारसुद्धा केला जात नाही. ते त्याचं तामस स्वरूप आहे. जे लोक गुदमरून मरत असतील त्यांना ते तामस स्वरूप दिसतं. आकाशाचं तसंच आहे. आकाशाचा अनंतपणा, आकाशाचा अमर्यादपणा यानं तुम्हाला मला त्याचं दिव्यत्व दिसतं. हा त्याचा सात्विक गुणधर्म आहे. ईश्वराच्या अनंतपणाशी सारखेपणा असणारं त्याचं दिव्यत्व. राजसपणा म्हणाल तर आम्ही त्यात विहार करायला सुरुवात केली. त्याचा उपभोग आपण घेतो. कितीतरी ठिकाणी आपण काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये पोहोचतो. तुमचे माझे फोन वगैरे त्या आकाशातूनच संचार होतो त्याचा सर्व. आणि त्याच्यात आकाशातून तुम्ही जात असताना जर काही कारणाने दुर्घटना झाली तर तिथून आपण गुरुत्वाकर्षणाखाली येतो. हा सुद्धा त्याचा तामस गुणधर्म आहे. म्हणजे या प्रत्येकामध्ये या पंचमहाभूतावर या त्रिगुणाचा सातत्यानं परिणाम होत असतो. परंतु तुमचा माझा देह जो आहे, हा देह या पंचमहाभूताचा बनलेला असल्यामुळे या पंचमहाभूतातूनच तुम्हाला मला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान होत असतं. आणि ते ज्ञान होण्याकरता या देहाला तशा प्रकारचे इंद्रिय त्या दृष्टिकोनातून निर्माण झालेले असतात. म्हणून पृथ्वीचा जो गुण, मी त्या दिवशी गुणाबद्दल बोललो मागच्या वेळेस, तो गुण आहे पृथ्वीचा गंध. आणि हा गंध जो आहे तुम्हाला मला त्याचं खऱ्या अर्थानं आकलन व्हावं याकरता तुमच्या माझ्या देहामध्ये नाक हा अवयव आहे. जल जे आहे त्यापासून रस, म्हणजे आपण जे काही खातो, जे काही स्वाद आपल्याला जाणवतो तो त्या रसनेंद्रियामुळे जाणवतो. आणि म्हणून रसनेंद्रिय जिव्हा जे आहे तो त्याचा इंद्रियाचा भाग आहे. म्हणजे गुण त्याचा रस आणि इंद्रिय त्याचं जिव्हा. त्यानंतर तुम्ही तेज तत्वाकडे ज्यावेळेस येता त्यावेळेस तेज तत्वामुळे आपण कुठली गोष्ट पाहू शकतो. प्रकाशामुळे आपल्याला कुठली गोष्ट दिसते आणि ती दिसते डोळ्यातून. म्हणजे दिसणे हे आपल्या डोळ्यात असताना तो जर इंद्रिय, आणि तो प्रकाश जो आहे तो ज्यापासून आपल्याला तो दिसतो तो त्याचा जो आहे तो गुण झाला. त्यानंतर वायुतत्व येतं. वायुतत्व जे आहे त्या वायुतत्वाचा आणि तुमच्या माझ्या स्पर्शाशी संबंध असतो. आणि त्याचं इंद्रिय जे आहे ते त्वचा. आणि आकाशतत्व जे आहे त्यातून हा नाद जातो. हा ओंकारापासून सुरू झालेला नाद मी माझ्यापर्यंत, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतो. तो नाद आम्ही शब्द स्वरूपाने ग्रहण करतो त्या कानातून. म्हणजे अशा प्रकारे रस, रूप, शब्द, स्पर्श हे सर्व जे आहे हे आपण नाक, डोळे, त्वचा याने ते अनुभवत असतो. कान याने ते अनुभव असतो. म्हणजे या पंचमहाभूताच्या देहाला अनुभव जो या गोष्टीचा येतो तो इंद्रियाद्वारे येतो. आणि त्या इंद्रियाचे वेगवेगळे जे गुणधर्म असतात ते गुणधर्म जे येतं त्या पंचमहाभूतातून त्याला प्राप्त झालेलं असतं. त्याचं ग्रहण करत असताना ते मनाशी, म्हणजे समोरची जी आपण जो समोरचा हा गुण म्हटला तो गुण त्या इंद्रियाद्वारे ग्रहण केल्यानंतर मनाद्वारे तो माणसाला किंवा त्या व्यक्तीला त्याची जाणीव होत असते. ही जाणीव ज्यावेळेस होते त्या जाणीवेचं
पृथक्करण करत असताना प्रत्येक व्यक्ती, मग मी सुरुवातीला तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या 3, बुद्धी, स्मृती आणि धैर्य, या तिन्हीचं त्याच्याशी पृथक्करण किंवा ॲनालिसिस झाल्यानंतर आपल्याला त्यातलं काय स्वीकारायचं काय स्वीकारायचं नाही हे त्याला समजत असतं. याकरता बाकी प्राण्यांपेक्षा तुमच्या माझ्याजवळ हे 3 आपण जे पाहिले होते ह्या शक्ती वेगळ्या प्रकारच्या किंवा आपण ज्यांना तो वैशिष्ट्यपूर्ण आपल्याजवळ आहेत. यातून आपलं पुन्हा आचरणाचं परिवर्तन होत असतं. आपण अजून त्या व्यक्तीपर्यंत आलेलो नाही, आपण अजून माणसातच आहोत. आणि त्याकरता एक जनरल कोटेशन जे आहे ते मला तुमच्यासमोर सांगणं आवश्यक आहे. बाय बर्थ एव्हरीबडी इज ऑर्डिनरी, but by something in life, like situation or time, the person becomes extraordinary. म्हणजे जन्मता तुम्ही आम्ही सामान्य असतो, पण काही परिस्थिती अशी होते किंवा काही काळ असा येतो की त्या काळातून आपण काहीतरी असामान्य होत चालतो. म्हणजे जन्मता सर्वांच्या शक्ती ज्या असतात त्या सारख्या असतात, पण तिथून तो व्यक्त होत असताना एखादा व्यक्ती जो आहे तो अतिशय वेगळेपणाने दिसतो. हे कसं होऊ शकतं हे आपल्याला पाहायचं आहे. आणि तशा प्रकारची त्याच्यावर जी प्रक्रिया होते ती प्रक्रिया कशी होते मी सांगितलं त्या पद्धतीने या पंचमहाभूताच्या प्रत्येक गुणधर्म असलेल्या त्या गुणातून आपण आपल्या इंद्रियातून त्याचं ग्रहण केल्यानंतर आपल्याला त्याचं जे काय वाटतं ते आपल्या बुद्धीवर आपण त्याचं ॲनालिसिस करून मग त्याला आपण पुढे घेऊन जात असतो. मग म्हणून या प्रत्येकामध्ये जसं उदाहरणार्थ आपण पृथ्वी तत्व, त्याचं गंध हा गुणधर्म आणि नाक हे त्याचा अवयव ग्रहण करणारा, तर मग याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला दिसतील की चांगला सुगंध, कधी सुगंध येत नाही तो, आणि दुर्गंध, असे प्रत्येकाचे ते कप्पे पडत चालतात. असे प्रत्येकाचे ते कप्पे पडत चालतात. पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस या 3 गोष्टीवर या पंचमहाभूताच्या या सात्विक राजस आणि तमस या 3 गोष्टीवर बुद्धीची प्रक्रिया होते, त्यावेळी त्या व्यक्तीची बुद्धी ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीच्या बुद्धीतून त्याला त्याची आवड निर्माण होते. म्हणजे काही लोकांना काही दुर्गंधी अजिबात सहन होत नाही आणि काही लोक त्या दुर्गंधीमध्ये काम करतात. म्हणजे पहा आता व्यक्त होण्याचा किंवा व्यक्तीचा परिणाम बदलत चालला. हे सर्व ठिकाणी सारखं आहे. मग त्या 5 इंद्रियाच्या बाबतीत, त्या 5 पंचमहाभूताच्या बाबतीत, मग त्या प्रत्येकामध्ये सात्विक राजस तमस. म्हणून माणसाचे मग प्रकार कसे पडतील? सात्विक म्हणजे चांगला, दोघांचा मिक्स असला चांगला वाईट, आणि शेवटचा तिसरा वाईट म्हणजे वाईट. परंतु तो प्रत्येकजण त्या बुद्धीच्या स्तरावर त्या गोष्टी आजमावून पाहिल्यामुळे किंवा त्यांनी स्वतः आकलन करून पाहिल्यामुळे तो स्वतःला योग्य समजत असतो. ही सगळ्यात मोठी फसगत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. नाही तर मग सर्व ठिकाणी ज्ञान आहे, सर्व ठिकाणी सगळ्या गोष्टी सूचना आहे, पण तरी काय होतं अडचण होते. उदाहरण सांगायचं झालं तर लिहिलेलं असतं समोर की अंधा मोड आहे धीरे चलिये, पण तिथं आपण बेफाम गाडी घेऊन जाऊन ॲक्सिडेंट करतो. याचा अर्थ काय? लिहिलेलं सगळं आहे, आकलनसुद्धा झालं, परंतु त्याचं आजमावलेलं नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाच्या बाबतीत अशाच प्रकारचं एक वाक्य आहे, ते मी सुरुवातीला सांगतो मला, की त्याला त्याच्या भोवती त्याला एक व्हिलन असं तयार केलेलं आहे किंवा खलनायक निर्माण केलं आहे. तर मग त्याला काही जण विचारतात की तुला हे समजत नाही का काय चाललं, तू जे वागतो ते कसं आहे, योग्य आहे का अयोग्य, तुला समजत नाही का? तो म्हणे मला समजतं. तो म्हणतो जानामी धर्मस्य पण नचमेव प्रवृत्ती. मला अधर्म काय आहे ते, मला धर्म काय आहे ते माहीत आहे, पण माझी तिकडे प्रवृत्ती होत नाही, म्हणजे माझी तिकडे ओढ नाही. आणि जानामी अधर्मस्य पण नचमेव निवृत्ती. मला अधर्म काय तेही समजतं, पण तिथून मी निवृत्त होऊ शकत नाही. याचा अर्थ की माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये बुद्धी आणि त्या बुद्धीला चालवणारा काहीतरी अशी एक शक्ती असली पाहिजे की त्या शक्तीच्या जोरावर तो व्यक्ती समोरची परिस्थिती आकलन होऊन सुद्धा समजून सुद्धा त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टीकडे किंवा चांगल्या गोष्टीकडे जाऊ शकतो. म्हणून चुकीच्या गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे जाण्याकरता त्याला मनाचा किती निग्रह पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण दुर्योधनाची गोष्ट सोडून देऊ, आपल्या आजूबाजूच्या आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा कोणी एखादा जर व्यसनी असेल, दारुडा असेल, तर त्याला किती वेळा आपण समजावून सांगितलं तरी संध्याकाळ झाल्यानंतर दारू प्यायला का जातो हे इथं त्याचं खरं बीज आहे. प्रवृत्ती कशी बदलत जाते. असो, मग हे अशा प्रकारची ही पंचमहाभूताची, त्याची गुणधर्माची आणि त्याच्या अवयवाची ही रचना झाल्यानंतर तो व्यक्ती जो आहे त्याच्यावर याचं पृथक केल्यानंतर तो त्याला वागायला अशा प्रकारचं सुरुवात करू शकतो. पण मग हे 3 गुण तुमच्या माझ्यामध्ये येतात कुठून? तर एक शास्त्रामध्ये असं वचन आहे, शास्त्राचं वचन मी तुम्हाला सांगतो, त्याचा प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या पद्धतीने अनुभव घ्यायचा, की मनुष्य जे अन्न खातो त्या अन्नाचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि 3 गुण जे येतं हे तुमच्या माझ्यामध्ये अन्नाच्या माध्यमातून येतात असं शास्त्र सांगतं. म्हणजे अन्न जे त्या अन्नातून
ज्यावेळेस सात्विक अन्न येईल त्यावेळेस त्या व्यक्तीची, आता आपण त्या प्रवृत्तीकडे जाऊ, ती प्रवृत्ती जी आहे ती ज्या मानस प्रवृत्ती आपण त्याची जी पाहिल्या त्यातली सात्विकतेतून त्याची जी प्रवृत्ती येईल त्याला कफ प्रवृत्ती म्हणतात आणि त्याचा गुणधर्म जो असतो तो बुद्धीच्या वाढीकडे असतो. आणि आपले जे 3 भाग आहेत मन बुद्धी अहंकार, म्हणजे अन्नातून तुम्ही जे खाल म्हणजे आपण अन्न ग्रहण केल्यानंतर त्यातलं जे सात्विक आहे त्या सात्विकतेतून तुमची प्रवृत्ती कफ प्रवृत्ती होते आणि कफ प्रवृत्तीचा व्यक्ती हा बुद्धिजन्य किंवा त्या बुद्धीच्या वाढीकडे त्याचं लक्ष असतं. त्या अन्नातून मिळालेल्या दुसऱ्या प्रकारचं जे आपण राजस अन्न आहे त्या अन्नातून त्याची वात प्रकृती वाढते. हे आयुर्वेदाचा भाग आहे. आणि वात प्रकृती वाढल्यानंतर तो व्यक्ती जो आहे त्याचं मनाचा जो भाग आहे तो विकसित होत चालतो, विकसित किंवा तो वाढत चालतो असं म्हणा. तर मनाचं विकसन पण वेगळी गोष्ट आहे. आणि तिसरा भाग जो आहे आपण ज्याला तामस म्हणतो, ते अन्नातला तामस भाग जो असतो त्यानं पित्त प्रकृती वाढते आणि ती पित्त प्रकृती वाढल्यानंतर त्याचा अहंकार वाढत चालत असतो. म्हणजे तुमच्या माझ्यासमोर प्रत्येक माणूस जो व्यक्त होतो तो व्यक्त होत असताना या 3 प्रकारच्या गुणधर्मातून तो व्यक्त होत असतो. एक बुद्धिजन्य, दुसरा मानस किंवा मनाच्या प्रेरणेतून चालणारा आणि तिसरा जो आहे तो अहंकारातून चालणारा. मग हे असे 3 प्रकार यांचे ज्यावेळेस होतात त्यावेळेस साधारणतः तशा प्रकारचे व्यक्ती तुम्हाला ओळखता येऊ शकतात. आपल्याला शास्त्राचा अभ्यास करून अशा प्रकारचा आपल्या डोळ्यासमोर एक चष्मा लावायचा आहे की त्यातून आपल्याला समोरचा व्यक्ती प्रथमदर्शनी कसा असावा किंवा त्याच्या सहवासानंतर तो कसा असावा याचं आपल्याला सामान्यतः आकलन होऊ शकतं. मग आपण सुरुवातीला जी सात्विकतेची एक प्रवृत्ती पाहिली त्या प्रवृत्तीमध्ये कफ हा नावाचा जो आपण व्यक्ती म्हणतो तो साधारणतः स्थिर, धीर गंभीर, शांत आणि मृदू स्वभावाचा असतो. बघा आता ही व्यक्ती सुरू झाली. शांत, साधारणतः धीर गंभीर, मृदू आणि शांत स्वभावाचा तो व्यक्ती असतो. त्याचे संबंध सर्वांशी असे स्थिर राहतात. त्या व्यक्तीची स्मरणशक्ती खूप दांडगी असते. शारीरिक क्षमता खूप असते आणि अतिशय कष्टाळू लोक असतात असे. आणि ज्याचे स्थिर संबंध असतात, जो प्रत्येक गोष्ट बुद्धीवर ॲनालाइज करून हे करतो, त्याचे मैत्रीचे संबंध हे दीर्घकाळ टिकू शकतात. पण त्याचबरोबर त्याच्याबद्दल कोणाचा गैरसमज झाला, कोणाची त्याची समजा शत्रुत्व आलं तर ते शत्रुत्वसुद्धा तो फार दीर्घकाळ चालू शकतो, टिकवतो. आता आपल्या पाहण्यामधले बरेच लोक तुम्हाला सापडतील. आपण म्हणतो नाही फार व्यक्ती चांगला आहे बरं का, तुम्ही जरा सांभाळून राहा. कसं राहा, संबंध तुटले की परत तो जोडत नाही. व्यक्त होत असताना असा व्यक्ती का होतो तर त्या व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली असते. त्याच्यामुळे त्याच्याशी तुम्ही आम्ही ज्या काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील त्याच्याबद्दल असलेला गैरसमज जो आहे तो त्याच्या मनातून लवकर जात नाही, कारण स्मरणशक्ती चांगली आहे. आणि सातत्यानं मी जे करतो त्याच्यामध्ये कोणता मला, कारण त्याचा स्वभाव शांत धीरगंभीर जर असेल तर तो प्रत्येक गोष्ट विचार करून करत असतो. त्याच्यामुळे तशा व्यक्तीशी बोलत असताना, भांडत असताना आपण आपला हा जो प्रकार आहे किंवा आपला त्याच्याशी वागण्याचा भाग जो आहे तो आपण दुरुस्ती केला पाहिजे. प्रवृत्ती आपल्याला आपल्या सुधारायच्या नाही, आपण जसे आहे तसेच आहे. दुर्योधनाची गोष्ट जगात सांगितली की सगळं समजतं त्याला, प्रवृत्ती निवृत्ती सगळी काय ती, परंतु तिथून त्याला जाता येत नाही. तशा पद्धतीनं आपल्याला आता समोरच्या व्यक्तीशी वागत असताना त्याला सांभाळायचं आहे की कसं दिसतो तो. मग त्यातली ही कफ प्रवृत्ती, आणि कफप्रवृत्ती ही सात्विक अन्नातून निर्माण होते. अन्नाच्या बद्दल पुन्हा थोडंसं एक मी पहिले कोटेशन सांगतो, नंतर आपण 2 प्रवृत्ती पाहू. अन्नाबद्दल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये ते लिहिलेलं, त्याला आपण पुढे विस्तृत प्रमाणात पाहणार आहोत. परंतु तरी अन्नाबद्दल एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ज्या भूभागामध्ये राहता, ज्या भूभागातून तुमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी निर्माण होणारा भाजीपाला, त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जे काही नॅचरल रिसोर्सेसमधले फळं वगैरे असतील ना, ते तुमच्या स्वतःच्या प्रकृतीला म्हणजे शरीराला, पचनाला ते पूरक असतात असं शास्त्र सांगतं. आणि तुम्ही जे खाऊन राहिले त्याच्याबद्दल तुमची भावना कशी याचा सुद्धा त्याच्यावर परिणाम होत असतो. हा दुसरा मुद्दा. उदाहरणार्थ जर कोस्टल एरियामध्ये लोक जर आपण पाहिले, किनारपट्टीवर राहणारे, तर ते लोक मासळीचं प्रमाण खूप खातात. पण ते सातत्यानं सारखे प्रमाण खात असल्यामुळे आपल्या इकडे आपण जसं भाजीपाला खातो तसं त्यांना ते मासळी तशी वाटत असते. पण आपल्याकडे मासळी म्हणल्यानंतर एकदम पाहुणचार किंवा बेत होतो. पाहुणचार किंवा बेत झाल्यानंतर आपली वृत्ती बदलली, हा त्यातला फरक आहे. म्हणून त्यांच्या शरीरावर त्याचा किंवा त्यांच्या प्रवृत्तीवर त्याचा परिणाम तसा होतो की नाही होता हे सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. आपण अभ्यासाचा विषय करूया पुढे जाऊन.
परंतु ज्यावेळेस तुमचं इंटेन्शन बदलतं त्यावेळेस त्याच्यामध्ये ते सर्व गुणधर्म बदलत असतात. आणि मग तिसरं एक शास्त्र सर्व ठिकाणी सांगतं की आपण बऱ्याच लर्नेड लोकांचं व्याख्यान जर ऐकलं त्यामध्ये सांगतात की घरचा स्वयंपाक हा घरच्या गृहलक्ष्मीनी किंवा घरच्या स्त्रीनी करावा. कारण ते स्वयंपाक करत असताना तिचं त्याच्याबद्दलचं जे एकंदर त्याच्याबद्दलची जी काही एकंदर तिची हे असते म्हणजे वृत्ती असते त्या वृत्तीमुळं ती सात्विकता त्याच्यामध्ये उतरू शकत असते. हा एक तिसरा त्यातला प्रकार. म्हणजे तुम्ही अन्न खाता ते सात्विक आहे निश्चित, पण ते कशा पद्धतीने बनलं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही खाता याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम अवलंबून असतो असं शास्त्र सांगतं. म्हणून सात्विक अन्न म्हणजे काय आपण डेफिनेशन तशी करता येत नाही, ती आहे तशी ज्ञानेश्वरीमध्ये, त्याच्यावर आपण मी चिंतन करणार आहे पुढे. परंतु सात्विकतेचा अर्थ असा आहे की परिपूर्ण सात्विक अवस्था म्हणजे बनतानाची, असतानाची आणि खातानाची. मग यातून हा कफ प्रवृत्तीचा व्यक्ती बनला. मग दुसरा जो आहे तो वात प्रवृत्ती. आता हा जसा आपण पाहिला की तो सात्विकतेतून झाला तसा राजसतेतून असल्यामुळे याच्यामध्ये राजस गुणधर्म जे असतात, राजस म्हणजे राजासारखा, त्याच्यामुळे मौज मजा, संगीत, गाणे बजाने, कला या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला मनपूर्वक आनंद होतो सगळ्या गोष्टीचा. पण मग त्याच्यामध्ये राजाचा लहरीपणा सुद्धा असतो. म्हणजे जी स्थिरता आपण कप्रवृत्तीमध्ये पाहिली त्याच्या जी राजस व्यक्तीमध्ये तितकी स्थिरता राहत नाही. याला फटकन राग येईल, मग एखाद्या सरदारांनी किंवा एखाद्या मंत्र्याने सांगितलं त्याचा राग कमी होऊन जाईल, म्हणजे याला पटकन राग येतो, पटकन याचा राग शांत होतो. म्हणजे अस्थिर प्रकारचा व्यक्ती असतो. राजसिंहासन चालवायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये क्रूरता सुद्धा काही प्रमाणात असते आणि तो व्यक्ती त्या मानानं मग तसा बेभरोशाचा असतो, कारण नावच त्याचं राजस आहे. आणि राजस प्रवृत्तीमध्ये माणसाला सातत्यानं काहीतरी आपलं जे राज्य असेल किंवा आपले जे प्राप्त असेल ते वर्धिष्णू म्हणजे वाढत राहावं असं वाटत असल्यामुळे सातत्यानं तो ॲग्रेसिव्ह वृत्तीचा असतो. म्हणून हे राजस प्रवृत्तीचे व्यक्ती जे असतात ते त्या दृष्टिकोनातून बेभरोशाचे असतात. यांचं कोणाशी मैत्री होईल तर कोणाशी दुश्मनीसुद्धा लवकर होऊ शकते. फक्त एक त्यातला सगळ्यात चांगला पॉईंट असा आहे की ते ह्या गोष्टी चटकन विसरू शकतात, हे त्यातलं चांगलं आहे. तो पहिला कपवाला जो होता तो पक्का ध्यानात ठेवायचा. मग तिसरा जो आहे तो तामस. तामस जे येतं आपल्याला तामस म्हटल्यानंतर एकदम त्याच्याबद्दल वाईट आठवतं, ते वाईट आठवून नाही चालणार. हे तामस लोक जे असतात याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे तामस प्रवृत्ती जी आपण म्हणतो त्यापासून जे निर्माण होतात ते असतात पित्त, पित्त प्रकृती. शब्दात येत्या माझं पित्त खवळलं, म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट रागीट असतात. परंतु अतिशय प्रतिभावान, यांच्यामध्ये अंतर्यामी इतकी क्षमता असते सगळ्या गोष्टीची की हे क्षणात ज्यांना जे पाहिजे तसं निर्माण करू शकतात, ती क्षमता त्यांच्यामध्ये असते. या लोकांची अतिशय जास्त दांडगी पचनशक्ती असते आणि ती पचनशक्ती दांडगी असल्यामुळे यांना सातत्यानं भूक लागत असते. आता ज्याला जास्त प्रमाणात भूक लागते आणि जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हे जे असतं त्याला आपल्या या शास्त्रामध्ये मूषक म्हणतात. मूषक म्हणजे उंदीर. त्याचं तोंड सारखं चालू राहतं आणि तोंड जर चालू नाही राहिलं त्याचे दात बाहेर येतात असं म्हणतात. खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही, परंतु असं मूषक प्रवृत्ती. म्हणजे याला भूकही लागते. भूक केव्हा लागते? पचन चांगलं होतं तशा वेळेस. आणि याच्या मनाच्या स्वभावाच्या विरुद्ध थोडंसं काही झालं की याचा पारा वाढणार. म्हणजे असं स्वभावानं हे अतिशय चिडखोर व्यक्ती असतात. आणि अशा चिडखोर व्यक्तीचा, अस्थिर व्यक्तीचं साधारणतः सामान्यतः आपण जर विचार केला तर या लोकांची मित्रमैत्रिणी असण्याची क्षमता जी किंवा शक्यता जी ती कमी असते. मित्रमैत्रिणीपासून लोक दूर गेलेले असतात, परंतु अतिशय प्रतिभावान असतात. याचं एक आणि एक मात्र उदाहरण आपल्या जगभरात सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वांना माहीत असलेलं ॲडॉल्फ हिटलर अतिशय या प्रवृत्तीमध्ये बसणारा. मित्रमैत्रिणी नाही, रागीट, चिडखोर. यांची शारीरिक काम करण्याची क्षमता कमी असते, परंतु प्रयत्नानं ते क्षमता वाढवू शकतात. प्रयत्नानं म्हणजे कसं आहे की त्यांच्या त्या तामसपणाचं त्यांच्या बुद्धीवर अधिराज्य असल्यामुळे त्या बुद्धीच्या माध्यमातून जे शरीर काम करायचं म्हटलं त्यावेळेस ते शरीराला किती पिळू शकतात. पण तशी कफ प्रवृत्तीवाल्यापेक्षा या व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी असते. सदैव चंचल, चिडखोर अशा प्रकारचे लोक असतात. म्हणजे हे 3 प्रकारचे लोक साधारणतः मानस प्रवृत्तीतले किंवा प्रकृतीतले तुम्हाला मी याच्याकरता सांगितले की अशा प्रकारचे लोक आपल्या समोर आल्यानंतर आपलं त्याच्याशी वागत असताना आपण कसं वागायचं हे आपण ठरवायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण पाहतो आजकाल क्रिकेटची मॅच खूप चालतात, सध्या बंद झाले जरी असलं तरी. फास्ट बॉलर असला म्हणजे तो बॅट्समन डोक्यावर हेल्मेट ठेवतो, बरोबर आहे, आणि समोरून स्पिनरवाला क्या हेल्मेट काढून ठेवतो आणि कॅप घालतो. मग आता आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे व्हाईल बॅटिंग ऑन द फील्ड
बिकॉज आवर लाईफ इज ऑलवेज बॅटल फील्ड. सो व्हाईल बॅटिंग ऑन द फील्ड समोरचा बॉलर फास्ट आहे का स्पिनर आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याला हेल्मेट ठेवायचं का कॅप लावायची आपण ठरवलं पाहिजे. हे जे आपण प्रवृत्ती किंवा वृत्ती जाणून घ्यायचा प्रयत्न करून राहिलो याचं कारणच हे आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये शुद्धता ठेवायची आणि आपल्या आचरणामधून त्याच्यापासून दुसऱ्या कोणाला त्याचा प्रभाव वाईट प्रभाव पडणार नाही हे पाहायचं. मग अननेसरी कन्फ्रंटेशन आणि ते टेन्शन घेऊन आपल्या जीवनात जगायचं नाही ही आपली एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. तर हे अशा प्रकारच्या ह्या आपण 3 प्रवृत्ती पाहिल्या. यानंतर या एकादशीच्या निमित्तानं याचा संबंध कसा आहे ते मला सांगायचं. कारण आपण त्याच्यामध्ये पाहिलं की आप तेज गगन महिम ऋतुमन बुद्धी अहंकारे भिन्न 8 भाग. मग याच्यानंतर 8ची साम्यावस्था. मग आता आपल्याला परिपूर्ण व्यक्ती कशी असू शकते किंवा काय होऊ शकते याचा एक विचार करायचा थोडक्यात तो एकादशी निमित्तानं. मग इतके जर प्रकार आपण पाहिलं की पंचमहाभूतातल्या 5चे 3 प्रकार वेगळे म्हणजे 5 त्रिक 15 तेच होऊन राहिले. मग हे कपित्त किंवा वात याच्यानुसार पण आणखीन वेगळे होऊन राहिले. म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा वागेल आणि कसा असेल हे आपल्याला सांगता येते. म्हणून द ह्युमन बिईंग इज अनप्रेडिक्टेबल. बाकी सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करता येतो. तुम्ही जर नॅशनल जिओग्राफी जर पाहिलं की नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी ते काळा अस्वल जर सोडलं तर बाकी सर्वांच्या सगळ्या प्रकारचे गुणधर्म काढले पण माणसावर त्यांनी कधी डॉक्युमेंटरी केली नाही. मग प्राणी जर विचार केला आणि ते डॉक्युमेंटरी न करण्याचं कारण काय की हा अशा प्रकारच्या पकडी मिळू शकत नाही. अमुक एक माणूस असा पाहिला म्हणजे चांगला असेल अमुक एक माणूस असा पाहिला म्हणजे वाईट असेल किंवा खराब असेल असं पाहता येईल. मग म्हणून त्या माणसाची हे इतक्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि ते गुणधर्म जे येतं त्याला जर नरकरे करणी तो नरका नारायण होय असं जर त्याला शक्य होत असेल तर मग त्याच्याकरता त्यानं काय केलं पाहिजे याचा संबंध मी थोडा या शास्त्राशी लावतो आपला. आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पौर्णिमेवर बरंच चिंतन केलं होतं. मग आज नेमकी एकादशी असल्यामुळे मग एकादशी काय तर एकादशी म्हणजे म्हणजे 10 अवस्था एकत्र असणे याला एकादशी म्हणतात किंवा एक दशा असणे याला एकादशी म्हणतात किंवा 10 नंतरचा 11वा त्याला एकादशी म्हणतात. 3 अर्थ झाले. एका दशेमध्ये असलेले 10 नंतरचा 11वा किंवा 10तून एकत्र निर्माण झालेला. मग आपण पहा ते 8 जे पाहिले जे हे पाहिलं आणि 9वी त्यातली साम्यावस्था आहे. ही साम्यावस्था अशी असते की आता याच्यामध्ये आपण प्रत्येकानं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये या दृष्टिकोनातून विचार जर करत गेले तर आपल्याला आपल्या याच्यामधले सात्विक राजस आणि तामस या दृष्टिकोनातून जे जे गुणधर्म त्यातले आहेत ते गुणधर्म कशा प्रकारे कमी जास्त करायचे ते आपण पाहिलं पाहिजे. तुमच्या माझ्यामध्ये सात्विकता असेल पण त्या सात्विकतेला जर अहंकाराची जोड लागली तर ती अहंकार सात्विक होऊन जातो म्हणजे त्याला अहंकार चालत नाही तसं पाहिलं होतं. तुम्ही आम्ही राजस असेल अहंकार लागला लगेच युद्ध सुरू होतात. आपण पाहून राहिलो नॉर्थ कोरिया आणि तो प्रकार. आणि तामसबद्दल जास्त बोलण्याची गरजच नाही. त्याच्यामध्ये बुद्धीचा अहंकारच असतो. अहंकार असून अंधकार असतो अज्ञानाचा. मग या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये असलेल्या कोणत्या गोष्टी मी मागे बोललो त्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी आपल्याला कमी जास्त करायच्या या दृष्टिकोनातून जे एक मी मागे बोललो असेल वाणिज्य शास्त्रातलं SWOT हे स्वॅट नावाचं जे एक ॲनालिसिस आहे त्यांचं त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला स्वतःवर करायचं आहे. स्वॅट यस म्हणजे स्ट्रेंथ. मग तुमच्या माझ्यामध्ये ज्या चांगल्या गुणाची म्हणजे जो चांगला गुण असेल किंवा सद्गुण असेल त्याची स्ट्रेंथ आपण वाढवली पाहिजे. W विकनेस. तुमच्या माझ्यामध्ये जो दुर्गुण घुसू पाहतो तो दुर्गुण आपण जसं एखादं म्हणजे कुठं पडलेलं भगदाड आपण बंद करतो तसं आपल्या मनोवृत्तीला पडलेलं भगदाड जे आहे ते बंद करण्याचा दृष्टिकोन तो विकनेस आपण कमी केला पाहिजे आणि तो स्ट्रेंथकडे वळवला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण हे दोन्ही सद्गुण जे आहेत निर्माण झालेले हे दाखवण्याचा प्रयत्न ज्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण म्हणजे मोकळ्या मनाने तो प्रयत्न केला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अपॉर्च्युनिटी ओ. आणि थ्रेट कशापासून तुमच्या माझ्या मनोवृत्तीत धोका पोहोचू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. मग आता हे असा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये आपल्याला हे ॲनालिसिस स्वतः करावं लागेल. म्हणजे आता एकाच वेळी आपल्याला 2 गोष्टी करणं आहेत. आपल्याला आपल्या त्या ज्ञानाच्या चष्म्यातून समोरच्या व्यक्तीला ओळखणे आणि आपल्यामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीची या SWOTवर आपल्याला त्याचं ॲनालिसिस करणं. यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला तर मग पाहायची त्या साम्यावस्थेकडे जायचं आहे. तर हे आपण 8 भाग जे पाहिले ते सर्व गुण असल्यामुळे सगुण म्हणतात आणि जे सगुण सगळ्या गोष्टी असतात त्या साकार असतात. म्हणून हे पंचमहाभूत त्या पंचमहाभूतावर अधिराज्य करणारे हे मन बुद्धी अहंकार हे सर्व त्याच्या त्या त्रिगुणाच्या मिश्रणामुळे सगुण असतात त्यामुळे ते साकार असतात.
आणि त्या सगुण साकाराकडून आपल्याला निर्गुण निराकाराकडे जाण्याचं जो मार्ग ज्या ठिकाणी सापडतो त्या ठिकाणी साम्यावस्था अशी निर्माण होते. म्हणून या 8 नंतर 9वं जे म्हणजे 9वी जी पायरी आहे त्याला म्हणतात निर्गुण निराकाराची आपल्याला ओळख करायला सुरुवात करणे, त्याला साम्यावस्था म्हणतात. म्हणजे साम्यावस्था हे त्यातलं 9वं अंग आहे. मग ही साम्यावस्था आपल्याला प्राप्त करत असताना आपण जर स्वतःचा कधी कधी विचार केला तर आपण बोलताना बोलत असतो, तिथे मी खूप आवरलं बरं स्वतःला. आवरलं म्हणजे काय की तू बाहेर चालला होता पण तू आवरलं म्हणजे तुझ्या बुद्धीनं ती गोष्ट हे केली. माझ्या तोंडावर झालं तर काहीतरी बोलायचं पण मी थांबलो बरं का, याचा अर्थ काय की तुम्हाला ती साम्यावस्था त्या ठिकाणी तितक्यापुरती सापडली. पण आपल्या या संस्कृतीमध्ये असे अनेक संत महंत सत्पुरुष होऊन गेले की ते सदैव त्या साम्यावस्थेमध्ये असायचे. मग ही साम्यावस्था अशी जी असते की त्याच्यामध्ये सगुण साकारातून निर्गुण निराकाराचं दर्शन होऊ शकतं. सगुण साकारातून निर्गुण निराकाराचं दर्शन होऊ शकतं. आता सगुण साकारातून निर्गुण निराकाराचं दर्शन म्हणजे हा जो ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला चिद्विलासवाद आहे त्याचा अर्थ येतो की माझ्या हृदयामध्ये ईश्वरी अंश आहे, तसा या समस्त सृष्टीमध्ये तो ईश्वरी अंश आहे आणि त्या जॉईंटवर मी येऊन पोहोचलेलो आहे. मग ज्यावेळी मी त्या साम्यावस्थेमध्ये येतो त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रत्येक सजीवाबद्दल एक अंतर्यामी दया किंवा कळवळा निर्माण होतो. आणि म्हणून दया किंवा कळवळा निर्माण झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वागणं जे आहे ते बदलायला सुरुवात होते. कारण तो त्या प्रत्येकाला स्वतःचा बांधव समजायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये त्या समत्वाची किंवा त्या बंधुत्वाची अंतर्यामी तशा प्रकारची निर्मिती होत असते. ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यामुळे एक दयेच्या बद्दलचा फार मोठा गुणधर्म सांगितलेला आहे, विभूती तत्वाबद्दलचा. त्या विभूती योगामध्ये जेथ जेथ संपत्ती आणि दया विलसतसे आलिया ठाया तेथ तेथ जाण धनंजया विभूती माझी. भगवंत म्हणतात की ज्या ठिकाणी संपत्तीबरोबर दया असेल. आता संपत्ती ही आपण राजस वगैरे जे सगळे पाहिले पहिले त्याच्यामध्ये संपत्ती येऊ शकते, पण दया येण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही साम्यावस्थेत आल्याशिवाय दया निर्माण होत नाही. दया त्याच्याकडे निर्माण होऊ शकत नाही. म्हणून ज्या व्यक्तीच्या हृदयी दया निर्माण झालेली आहे तो व्यक्ती या साम्यावस्थेमध्ये असतो, तो निर्गुण सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे पाहू शकतो. म्हणजे त्याला या सगुण साकार असलेल्या तुमच्या माझ्यासारख्या या देहामध्ये असलेल्या जीवामध्ये त्याला त्या ईश्वराचं प्रतिबिंब दिसत असतं, हा त्याचा अर्थ आहे. मग या 9व्या अवस्थेत असलेले लोक जे असतात मग त्यांच्या पैशाला ज्यावेळेस दयेचा स्पर्श होतो आणि ती दया त्या पैशाच्या स्वरूपामधून कोणाला मदत करू शकते. आपण या करोनाच्या निमित्तानं पाहिलं, सोनू सूदचं फार मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. तर ज्यावेळेस त्याचा पैसा त्या दयेतून बाकी लोकांना मदत करायला सुरुवात करते त्यावेळेस साक्षात ईश्वर त्याच्या ठिकाणी अवतरित झालेला असतो, असा विभूतिवाद आहे. विभूतिवाद म्हणजे कुठेही पैसे उधळण्यात नाही निर्माण होत, ती दया यावं लागत असते आणि ती दया येत असताना त्या व्यक्तीला त्या ईश्वराचं साक्षात दर्शन होत असतं. आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये अनेक नामवंत डॉक्टर लोक आहेत, परंतु आम्ही पेशंटपर्यंत गेल्यानंतर त्या पेशंटचं ट्रीटमेंट पाहतो, त्याचं हे करतो, परंतु त्या ठिकाणी त्या पेशंटला मदत करणाऱ्या ज्या परिचारिका असतात ना त्याच्यामध्ये कधी कधी या डॉक्टरपेक्षा जास्त दया असण्याची शक्यता असते. म्हणून कधी कधी त्या औषधीपेक्षाही त्या नर्सिंग केअरनं काही पेशंट जास्त दिवस जगताना तुम्हाला दिसतील. कारण त्या व्यक्तीमध्ये त्या परिचारिकेला साक्षात ईश्वराचं स्वरूप किंवा तिचं स्वतःचं तानं लेकरू सुद्धा दिसू शकतं. असा मोठेपणा या साम्यावस्थेमध्ये त्या व्यक्तीला प्राप्त होतो. आणि म्हणून त्याला हे जे शाश्वत मूल्य आहेत त्या शाश्वत मूल्याची त्याच्या अंतर्यामी निर्मिती व्हायला सुरुवात होते. तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. म्हणजे स्वतःच्या पुत्राशी ज्या पद्धतीने तुमचं प्रेम किंवा त्याची वात्सल्य असतं तेच दासा आणि दासी तुमच्या घरी काम करणाऱ्या लोकांशी सुद्धा तुमचं असू शकतं. ही दया साम्यावस्थेमध्ये गेल्यानंतर निर्माण होते आणि असे बरेच व्यक्तित्व तुम्हाला दिसतील. समजा ते साम्यावस्थेपर्यंत गेलेले आहेत. आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. राजस किंवा तामसमधून आपल्याला राजसमधून सात्विक म्हणजे आपल्या प्रवृत्तीच्या दृष्टिकोनाने विचारलेलं, पित्तमधून आपल्याला वात आणि वातातून कफ अशा प्रवृत्तीमध्ये आपल्याला पुढे जायचं. मग तसं पुढे गेल्यानंतर त्या साम्यावस्थेतून त्याला जी बाह्यातकारी सर्व ठिकाणची जाणीव व्हायला सुरुवात होते ती जाणीव बुद्धिग्राह्य नसते. कारण बुद्धी हे शास्त्रीय आहे. 1 फूट म्हणजे 1 फूट, 2 फूट म्हणजे 2 फूट, 24 इंच म्हणजे 2 फूट, ते तसं मोजमाप राहील. पण अनुभव त्याच्यामध्ये येतो, त्याला बुद्धी गम्य म्हणतात.
आणि बुद्धीच्या बाहेरची अनुकलनीय जी गोष्ट असते, अनाकलनीय, त्याला आपण जे म्हणतो त्याला बुद्धिगम्याच्या पलीकडची गोष्ट जी असते त्याला अनुभूती म्हणतात. त्याला काही जण साक्षात्कार म्हणतात. मग त्याला त्या ठिकाणी जो साक्षात्कार राहतो दोन्ही ठिकाणचा व्हायला सुरू होतो. त्याला सर्वत्र ईश्वराचा साक्षात्कार व्हावा लागतो. त्याच्यामुळे त्याला जो आनंद अंतर्यामी येतो, मला ईश्वर सापडला, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. आणि त्याचबरोबर त्या ईश्वराचं माझं साम्य आहे किंवा माझा आणि त्याचा सारखेपणा आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे त्याला आत्मरूपाची सुद्धा स्वतःची ओळख होते आणि याचाही त्याला आनंद होतो. हा ब्रह्मानंद जो असतो हा तुमच्या माझ्या या व्यवहार्य जीवनामध्ये किंवा सगुण साकार जीवनामध्ये किंवा शरीरामध्ये आपण उपभोगतो त्याच्या पलीकडचा असतो. म्हणून साम्यावस्था प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला आत्मरूपाची ओळख होते आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती होते ती 10वी अवस्था आहे. ही 10वी अवस्था. आणि ह्या 10 ज्यावेळेस एकत्र होतात आणि त्याचा अनुभव, त्याचा आनंद किंवा त्याचा अनुभूती जो व्यक्ती ज्या ठिकाणी घेतो आणि त्या व्रताला म्हणतात एकादशी. या सर्व 10 घटकांशी एकरूप होऊन त्या ईश्वराचं अनुभव घेणे ही शास्त्रीय भाषा जी आहे ती एकादशीची व्याख्या. विज्ञान या गोष्टी मानू शकत नाही. विज्ञान मानू शकत नाही कारण विज्ञान जे ते अनुभवावर सिद्ध होतं. विज्ञान अनुभवावर सिद्ध होत असलं तरी विज्ञानामध्ये ज्या गोष्टी मोजवा पाहिजेत त्याच्या पलीकडच्या तर नाहीत का, त्या निश्चित आहेत. म्हणून विज्ञानासुद्धा याला, जसं त्याला आपण विज्ञानवाद म्हणतो तसं विज्ञानाने याला अज्ञेयवाद नाव दिलेलं आहे. अज्ञेयवाद. अज्ञेयवाद म्हणजे ज्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, अनाकलनीय. परंतु ही अवस्था जी असते ही अवस्था भोगणारे बरेच सत्पुरुष संत महात्मे या आपल्या देशामध्ये झाले आणि म्हणून त्यांना या सगुण साकार स्वरूपामध्ये ईश्वराचं दर्शन झाल्यामुळे या तुमच्या माझ्या ईश्वरत्व, तुमच्या माझ्या या व्यवहार्य जीवनामध्ये असलेल्या गोष्टी संपूर्णतः त्यांच्याकडे नष्ट जरी झाल्या तरी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा परिणाम वाईट जाणवला नाही. मग या स्वरूपाला जे जातात त्या स्वरूपाला एक वेगळं नाव आहे, त्याला अक्षरत्व म्हणतात किंवा अक्षर ब्रह्मप्राप्ती असं म्हणतात. ती त्यातली ईश्वराची अवस्था जी ती 11वी आहे. मग पुन्हा एक गोंधळ निर्माण होतो की क्षर आणि अक्षर काय. क्षर म्हणजे आपण मागे एक शब्द जो पाहिला होता मिथ्या, खोटं, मिथ्या, क्षर, अक्षर या शब्दाचा पण अर्थ 1-2 मिनिटांमध्ये पाहू. जे आहे पण नष्ट होणार आहे त्याला मिथ्या म्हणतात. जे नाहीच त्याला आपण खोटं म्हणू शकतो. आणि सत्य म्हणजे सदैव अस्तित्वात असतं ते, त्याला अक्षर म्हणतात. मग क्षर म्हणजे की जे परिस्थितीनुसार परावर्तित होतं त्याला क्षर म्हणतात. म्हणून जे परावर्तन ज्याला म्हणजे परिवर्तन दिसतं त्याला सातत्याने आपल्याला दिसतं त्याला आपण क्षर म्हणतो. आणि मग हे ब्रह्मानंद ज्याला व्यक्तीला प्राप्त होऊ शकतो त्या व्यक्तीला त्याच्या पलीकडचं ईश्वराचं अस्तित्व जे सातत्यानं असतं त्याला शास्त्रामध्ये शब्द आहे अस्ति. अस्ति म्हणजे असणे, अखंडपणे असणे किंवा आहेपणाचा जो अनुभव आहे त्याला अक्षरत्व म्हणतात. म्हणून ते अक्षर ब्रह्म जी ती 10वी अवस्था आणि या सर्वांचं चलनवलन करणारा मग तो निर्गुण निराकार आहे. मग आता आपण सरळ त्या कन्क्लुजनवर येऊ. आता एकादशीच्या पुन्हा आपला जो विषय त्याच्यामुळे आपण जाऊ. कन्क्लुजन त्याचं असं आहे की ह्या सगुण साकार पृथ्वीचं नियमन जे तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या सर्व सुप्त शक्तीचं समजून उमजून सुद्धा नियमन जे करते ती काही ती निर्गुण निराकार शक्ती आहे. आणि ती ह्या पृथ्वीमध्ये ह्या 10 गोष्टी बसल्यानंतर सुद्धा त्याच्या पलीकडे दश उंगले त्याच्या पलीकडे असं शास्त्र सांगतं त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून त्या ईश्वराच्या समीप जाण्यासाठी उपवास म्हणजे त्याच्या जवळ जाण्यासाठी ज्या पायऱ्यांना आपण जातो त्या पायऱ्या तुमची अशी दशा एकत्र झाल्यानंतर किंवा एकादश तुम्ही झाल्यानंतर मला ते प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचं एकादशीचं व्रत आहे. आपल्याकडे उपवासाचा अर्थ म्हणजे फराळ करणे, भरपूर खाणे असा प्रकारचा तसा त्याचा अर्थ नाही. त्याच्यामुळे हा अर्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे. असो, मी पुन्हा त्या आपल्या मूळ विषयाच्या शेवटाकडे येतो. शेवट म्हणजे आजच्या एपिसोड पुरता. तर हे आपण आता म्हणजे नेमकं आपण काय करायचं आता म्हणजे आता आपला प्रत्येकाला त्यातलं होमवर्क आपल्याला पाहायचं आहे. जसं मी सांगितलं त्याकरता की आपण आता हे जे काही चर्चा आपण जी केली या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या प्रत्येकावर या गोष्टीचा प्रभाव असतो. म्हणून व्यक्तित्व प्रकृतीने या प्रकृतीमुळे जसं पंचमहाभूत त्यांचे ते 3-3 गुणधर्म याच्यामुळे तुमच्या माझे व्यक्तित्वात बदल पडत चालत असतो. मग त्यातला व्यक्तित्वातला बदल जो आहे तो रेसिप्रोकलनेसली किंवा रेसिप्रोकलपणे ज्याला आपण म्हणू शकतो किंवा परस्परपणे आपण त्याला
कशा पद्धतीने योग्य करू शकतो याचं नियमन आपण बुद्धीतून केलं पाहिजे. कारण आपल्याला 3 शक्ती आहेत त्या, याचं नियमन आपण बुद्धीतून केलं पाहिजे की यातलं योग्य काय अयोग्य काय ते निवडलं पाहिजे. सलिली तोय जैसे एक होनी भिनले असे ते निवडून राजहंसे वेगळे खिजे असं ज्ञानेश्वरी सांगते. पाणी आणि दूध जे त्यातलं पाणी वेगळं करण्याची दूध नुसतं ग्रहण करण्याची जर राजहंसावर शक्ती असेल तर राजहंसापेक्षा मनुष्य देह मनुष्य बुद्धी श्रेष्ठ आहे. मग आपल्याला त्यावेळेस योग्य काय अयोग्य काय याचा सार हा विचार जो आहे ज्याला विवेक म्हणतात तो आपण जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी असेल तर, आणि बुद्धी आहेच, मी त्या कन्क्लुजनवर येऊन जातो. मग आपण एखादी गोष्ट करत असताना आपण त्याचा इमिजिएट फायदा पाहतो किंवा दूरगामी परिणाम पाहतो. इमिजिएट फायद्याकरता बऱ्याच गोष्टी आपण चुकीच्या करतो आणि त्यात आपण फसत जातो. त्याऐवजी त्याचा दूरगामी विचार करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जी काही सहनशक्ती ठेवता त्याला धैर्य म्हणतात. म्हणजे बुद्धीनं तुम्ही जर ती गोष्ट ॲनालाइज करून वागण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे, उशिरा त्याचा प्रयत्न आपल्याला यश मिळेल किंवा त्याचा चांगलेपणा दिसून पडेल. पण तो चांगलेपणा दिसून पडेपर्यंत तुम्हाला तशा प्रकारचा स्थिर राहण्याच्या दृष्टिकोनातून तुमची जी अंतर्यामी शक्ती मदत करते त्याला धैर्य म्हणतात. धृती म्हणजे बुद्धीनं पहिले ॲनालाइज करून कसं वागायचं ठरवायचं आणि मग तिचा परिणाम चांगला येईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे त्याला धैर्य म्हणतात. हे व्यक्तिमत्व विकसनाची आपली गोष्ट झाली. आणि तिसरं राहिलं स्मृती. स्मृती याच्याकरता असते जसा आपला जो इतिहास आहे, जसं आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्र आहेत आणि त्या शास्त्राच्या आधारे आपण जे करतो, जसं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये येतात, हलुनिया खुंट आधी करावा बळकट मग तयाचेनी आधारे अवघे करणे तेची बरे. तसं आपल्या स्मृतीमध्ये आपल्या आठवणीमध्ये नेमकं अशा वेळेस काय झालं होतं, अशा वेळेस काय केलं पाहिजे, अशा त्यांनी काय केलं होतं, आपलं शास्त्र काय म्हणतं, आपला अभ्यास जर असेल तर त्या गोष्टी आपल्या समोर एका वेळेस येतात. आणि त्या समोर आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे ही आपली बुद्धी एका क्षणामध्ये आपल्याला निवाडा देते. आणि मग त्या बुद्धीने निवाडा दिल्यानंतर म्हणजे तुम्ही तुमच्या स्मृतीतून त्या गोष्टी समोर आणल्यानंतर बुद्धीने निवाडा दिल्यानंतर तिचा चांगला परिणाम येईपर्यंत तुम्ही धैर्यानं वाट पाहू शकता. अशा प्रकारचं ती प्रोसेस असते आणि तिथून तुमचं व्यक्तिमत्व विकसन होऊ शकतं. म्हणून अंतर्यामी असलेल्या सुप्त गुणांना जो बाहेर व्यक्त करून त्याचं आचरण दाखवतो त्याला व्यक्ती जरी म्हणत असले तरी आचरण कसं दाखवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि मग त्यातून चांगला बरा, चांगला वाईट आणि अतिशय वाईट अशा व्यक्ती निर्माण होत असतात. मग आता हे सगळं ॲनालिसिस मी सांगत असताना किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असताना हा सगळा भाग तुमच्यासमोर मांडला, यातलं तुम्ही असं आहे मला सजेशन करायचं नाही. त्याचं कारण काय, माझ्याजवळ जितकी बुद्धी असेल तितकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी तुमच्याकडे आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाजवळ ईश्वरानं ते एक शस्त्र प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणून परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार आणि त्या व्यक्तीच्या आणि आपल्या त्या समस्येच्या गंभीरतेनुसार आपण कसं वागायचं याचं ॲनालिसिस यामध्ये करायला पाहिजे. आणि याला काही वेळ लागत नाही, हे तुम्ही क्षणात त्याचा निर्णय घेऊ शकता. तितकी तल्लकता आपल्या देण्याकरता आपण आपली स्मृती जागृत होण्याकरता तुमच्या माझ्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. मोठमोठे चरित्र जे आहेत ते वाचले पाहिजे. आणि मी सुरुवातीला सांगितलं, एव्हरीबडी बाय बर्थ इज ऑर्डिनरी बट समबडी बिकम्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाय सिम्पल थिंग. फक्त एक उदाहरण सांगून मी थांबवणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांबरोबर त्यांचे मित्र असायचे नेहमी कवी भूषण. हे भूषण तिकडचे उत्तर प्रदेशातले होते. अतिशय गुलछबू व्यक्ती, अतिशय तल्लक बुद्धीचा व्यक्ती, पण घरी काही काम करत नसायचा. घरी काही काम करत नसायचा म्हणजे भाऊ वगैरे सगळे कमवत असतील त्याच्यामुळे तो तसा असेल कदाचित, परिस्थिती चांगली असू शकते एखाद्या दिवस. एकदा जेवायला बसल्यानंतर सगळं घरामध्ये बसले असताना त्यांच्या वहिनी त्यांना वाढत होत्या आणि भाजीमध्ये मीठ कमी झालं. यानं म्हटलं की भाभीजी थोडासा नमक देना. भाभीजीने म्हटलं उतना नमक कमाने की भी तुम्हारी औकात है क्या. पहा, कालपर्यंत सामान्य आणि गलछबू असलेल्या माणसाला ती गोष्ट जिव्हारी लागली. आता जिव्हारी लागल्यानंतर तो तिथून निघाला आणि छत्रपती संभाजीबरोबर इथे आला, इथे राहिला आणि संभाजी त्यानं हृदय काबीज केलं. काबीज केलं म्हटल्यापेक्षा संभाजीने त्याची फ्रिक्वेन्सी मिळत गेली आणि शेवटी छत्रपती संभाजीबरोबर त्यांना हौतात्म्य पत्करलं. म्हणजे उत्तर प्रदेशातील लोकांना जितका नसेल तितका अभिमान त्या कवी भूषणचा या महाराष्ट्राच्या मातीला आहे. मग तुम्हाला एका विशिष्ट लेवलला राग सुद्धा आला पाहिजे, लक्षात घ्या. पण राग येऊन आत्मघात करणारे किंवा त्या रागातून दुसऱ्याचा घात करणारे लोक जे असतात ते वाईट.
म्हणजे ह्या सामान्यपणे तुमच्या माझ्या भावना आहेत. मग त्या भावनाचं आपल्याला उदात्तीकरण किंवा त्यातला आपल्याला चांगुलपणा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. ही सारखीच गोष्ट, ज्यावेळेस तू काळा व्यक्ती आहे म्हणून तू फर्स्ट क्लासमध्ये बसू शकत नाही, अशा पद्धतीनं मोहनदास करमचंद गांधीचे सामान त्या आफ्रिकेमध्ये रेल्वेच्या बाहेर फेकले का नाही, तेव्हा तीच गोष्ट झाली असेल. रात्रभर प्लॅटफॉर्मवर त्यांनी जो विचार केला असेल तो आणि त्या भूषणचा विचार सारखाच आहे. परंतु त्यातून इकडे भूषण सापडला आणि तिकडे महात्मा सापडला. म्हणजे तुमच्या अंतर्यामी ह्या सर्व सुप्त शक्ती ज्या आहेत ह्या विकसन करत असताना त्याचं विधायक स्वरूप कसं काय निर्माण होईल, समाजाला, कुटुंबाला, देशाला त्याच्यापासून अभिमान निर्माण किंवा म्हणजे त्याच्यापासून काहीतरी कार्यप्रवणता निर्माण होईल, अशा प्रकारचं काहीतरी व्यक्तित्व तुमचं निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्यामुळं होमवर्क जे मला शेवटच्या 2 मिनिटात एक सांगायची, होमवर्क असं की ट्राय टू अनालाइज युअर सेल्फ. आपल्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत, काय काय वाईट गोष्टी आहेत आणि काय काय समाजाला त्रासदायक गोष्टी असू शकतात. त्रासदायक गोष्टी आपण सर्वांनी काढण्याचा प्रयत्न करायचा. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या चांगुलपणात आणायच्या आणि ज्या चांगुलपणा त्याचं वाढ करायची. या पृथ्वीवरच आपल्याला स्वर्गाची निर्मिती करता येऊ शकते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शेवटच्या एका याने मी आज शेवट करणार आहे. हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. त्यांनी ईश्वराला प्रार्थना जी केली की ही पृथ्वी जी आहे ही स्वर्गासारखी होऊ शकते. पण याकरता आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली त्यातले काहीतरी गुणधर्म तुम्ही यावे आत्मसात करून जर स्वतःचं जीवन विकसित केलं तर निश्चितपणे वंदनीय राष्ट्रसंतांची, त्यांच्या आणि तुमच्या माझ्या गुरुला केलेली जी वंदना जी आहे ती पूर्ण होऊ शकते. याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. रामकृष्ण हरी.